वरच्या लाईट पण लावली ना. हा रवी, वरच्या लाईट पण लावली ना. टेरेसवर हा टेरेसवर आपण नाहीत ना. काय टेरेसवर गेल्यावर लाव. टेरेसवरती नाही, या बाहेरच्या आहेत ना त्या. बाहेर कुठे आहेत? रस्त्यात स्ट्रीट लाईट आहे. बाहेर आपल्या सोसायटीच्या स्ट्रीट लाईट आहेत ना. आम्ही लावून आलो. श्री स्वामी समर्थ. 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 आणि गार्डनर पाणी मारतो का? तो गार्डनरवाला सिक्युरिटी त्याला उद्या बोललं पाहिजे. गवत केवढं सुकू सुकू दिसतंय. अनु त्या गार्डनरला उद्या बोलून घे, जरा पाणी बिणी जरा भारदस्त मार जरा म्हणा. त्याला सांगितलंय ना, काय असेल ते घेत जा. फक्त ते उद्यानाची जरा आजूबाजूच्या सगळ्या झाडाबिडांची नीट निगा राख. एवढी सुंदर झाडं आलीत, एवढी मेहनत करून झाडं लावली आपण. हे आहे माझ्या बंगलो फार्ममधला फार्म हाऊस, जो प्रोजेक्टेड बाय एस रविराज. धुरंधर व्यक्ती, धुरंधर व्यक्ती, धुरंधर कार्यकारी अभियंता, धुरंधर स्थापत्य विश्लेषक अभियंता, कन्सल्टंट्स, आयुष्यवादी संघर्ष. या संघर्षातून ते जे काय मी कष्ट केले, त्या कष्टाची परिणिती, ज्या चांगो शिंद्यांनी कष्ट केले, सफाई कामगारांच्या पासूनचं धोरण ध्येय ठरवलं. आईने कष्ट केले, बाबांनी कष्ट केले. आईने 40 वर्ष सेवा सफाई कामगार मुलं अधिकारी असूनही केली, सोडली नाही. स्वतःचं कर्तृत्व अस्तित्व बाबांच्या सामाजिक चळवळीत, कामगार चळवळीत, आंबेडकरी चळवळीमध्ये, बाबांच्या कामगार चळवळी, आंबेडकरी चळवळीमध्ये असं भरघोस असं आर्थिक बळ जे कोणी दिलं असेल ते माझ्या आईने दिलं. कारण आई सेवेमध्ये नोकरीत होती, वडील युनियन नेते, कामगार नेते. त्यामुळे युनियन नेते आणि कामगार नेते यांचं स्वतःचं काही आर्थिक असं ध्येयधोरण नसतं. जे काय होतं ते घरातील जे काय नोकरीधंद्यातून यायचं उत्पन्न, फंड, सोसायटी, क्रेडिट सोसायटी फंड, म्युन्सिपल क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लोन फंड, आणि जे काय बाबांची सामाजिक क्षेत्रामध्ये सामाजिक कार्य करता जे काय स्वतःचं आर्थिक योगदान दिलं, ते योगदानामध्ये आईचं सर्वस्व मोठा वाटा होता. म्हणजे आईचा त्याग होता. आईचा त्याग म्हणायलाच लागेल, कारण ती सफाई कामगार होती. आणि सफाई कामगार असूनही वडिलांच्या या कार्यकुशलतेमध्ये साथ देणं हे मोठं कर्तृत्व आहे. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडताना जी भीमापासून जी सुरुवात झाली ते महामानव होईपर्यंत ज्या रमाबाईने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अखंड साथ दिली, शेण्या गौर स्थापून जे महामानव बनले, जे आपल्या अर्धांगिनीमुळे पोटाला चिमटा घेऊन शेण्या गौर थापून त्यातून जे काही उत्पन्न यायचं ते आपल्या पतीच्या शिक्षणासाठी
लंडनमध्ये पाठवायच्या, अमेरिकेमध्ये पाठवायच्या, कुठे कुठे पाठवायच्या. ह्या महामानवाने नुसतं महामानव नुसते भीम नव्हते, ते भीमाच्या ताकदीचे होते. एक दैवी पुत्र, एक बुद्धिवान पुत्र, ज्याने शिक्षण वर्गाच्या बाहेर बसून शिकले परंतु महामानव बनले. वर्गाच्या बाहेर राहून शिक्षण शिकले पण महामानव बनले. ते गायकवाड. गायकवाड कुठले अण्णा? जे गायकवाडनी आणि शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हिरा शोधला आणि त्याला पैलू पाडलं. ते विदेशामध्ये पाठवून शिष्यवृत्ती देऊन आणि जे महामानव घडले, बॅरिस्टर घडले, ते देशासाठी सहाय्यक ठरलं, देशासाठी सहाय्यक ठरले. असे युगपुरुष महामानव घडले. त्यामुळे आज तेच त्यांचे कार्य दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे यांनी कामगार चळवळीतून घडवलं. ते आंबेडकरी चळवळीपर्यंत पोचवलं. अखंड समाज 70च्या 80च्या दशकात एकत्र करून एक चळवळ घडवली. जिथे जिथे काही आंदोलन असेल तर मोर्चा प्रथम चांगो शिंद्यांचा असायचा. जिथे जिथे काही आंदोलन, अन्याय अत्याचार असेल तर पहिला मोर्चा जिल्हा कलेक्टरवर चांगो शिंद्यांचा असायचा. चांगो शिंदे एक चांगो शिंदे नसते. चांगो जे का आईने नाव ठेवलं, चांगो जे का आईने नाव ठेवलं, चांगो म्हणजे त्यांच्या आजोबांचं नाव. चांगो म्हणजे एक देवाचं नाव आहे. ते जुन्या काही ठेवलं जायचं. ओ लड़की, ऐसा टेढ़ा मत देख, मुझे को डर लगता है. मैं गांव में हूँ, वो झाड़ पान के पीछे क्या रहता है मालूम नहीं. मुझे आँख मत दिखाओ खिड़की से, मैं डरता हूँ. मैं हिस्ट्री बता रहा हूँ. तर माझी मुलगी मला अंधारात डोळे दाखवते, असं मी घाबरतो. ती अशी खिडकी वाजवते, मी असं घाबरला पाहिजे. रात्रीचा खेळ चाले. तर अशा प्रकारे जे दैत्य दीपान कार्य, कुशलता, कामगार चळवळ, ते आंबेडकरी चळवळ घडवली, समाज घडविला. हो, म्युनिसिपल क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी कामगारांचं आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी केलं. आणि हे आर्थिक सक्षमीकरण आजही म्युनिसिपल क्रेडिट 1000 कोटीचा व्यवहार करते. आजही ती बँक आहे. आज ती बँकेचं नूतनीकरण करायचं आहे. धोकादायक इमारत तोडलेली आहे. कडवालेन खारे येथे आहे कलेक्टरच्या बाजूस. ते काम भाऊ माझ्या हस्ते होणार. जे बाबांचं योगदान होतं ते इमारत बांधायला नातू परांजपेच्या हस्ते 70च्या दशकामध्ये, ते रवींद्र शिंदे ह्या दशकामध्ये करणार आहे. पूर्ण डिझाईननंतर प्रकरण सगळं महानगरपालिकेकडे अतिक्रमण काढण्यासाठी दिलेलं प्रकरण आहे. लोकशाही दरबारामध्ये दिले पण अजून काही कारवाई झाली नाही. गणेश नाईकांच्या लोक दरबारामध्ये दिले. उमेश बिरारी फक्त ऑफिसमध्ये बसून कागदावरती घोडे नाचवतात. अतिक्रमणचा कार्यभार दिले पण कुठलीही कारवाई करत नाही. साधा ते आशर इस्टेटच्या बाजूला बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे. त्या स्मारकाच्या बाजूला एक धूम्रपानाची टपरी झालेली आहे. ते मी काढायला सांगितले, अजून काढत नाही. म्हणजे ह्यांच्यावर सक्त कारवाई होणं गरजेचं आहे. किरकोळ गोष्ट अतिक्रमणाची तुम्ही काढत नाही. जे गटार फुटपाथवर आहे ते थेट आपण डायरेक्ट 262च्या नोटिसांतर्गत काढू शकतो ना. नोटिसीची पण गरज नाही. जे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टीजवर ज्या ज्या गोष्टी आहेत त्यांना थेट अतिक्रमणे काढतो. पण अधिकारी आमचे निष्क्रिय आहेत. फक्त कागदावरचं काम करत आहेत, प्रॅक्टिकल काम नाही आहे. त्यामुळे महसुलात कधी वाढ होत नाही. आता बघा, एक माजी महापौर मीनाक्षी शिंदे ज्या नगरसेविका राहिल्यात आणि 10-15 वर्ष नगरसेविका आहेत, महापौर झाल्या, त्या काय बोलतात, आमचे नगरसेवक 1 वर्ष 2 वर्ष 1 टर्म 2 टर्म 4 टर्म असे नगरसेवक आहेत, त्यांना पेन्शन लागू करा. आता घटना कायदा नियम हे त्यांनी आधी वाचायला पाहिजे. घटनेच्या कोणत्या तरतुदी अंतर्गत ते फॉर्म्युला सांगतात की 1 नगरसेवक आहे त्या 2 नगरसेवक सांगा. अरे ते काय ठरवणार? जे टक्के घेऊन त्यांची संपत्ती वाढलेली. आलिशान गाड्या कुठून आल्या हो?
जर नगरसेवक पेन्शन मागण्यास पात्र आहे तर त्यांचं उत्पन्न किती आहे हे उत्पन्नाचे दाखले आधी घ्यावेत. ज्या नगरसेवक गडगंज आहेत म्हणजे आर्थिकदृष्ट्या वर्षाला उत्पन्न 12 लाखापेक्षा कमी असेल, वर्षाला उत्पन्न 12 लाखापेक्षा कमी असेल. आता मी क्रायटेरिया सांगतो, जे मीनाक्षी शिंदे माजी महापौर यांनी क्रायटेरिया दिला की पहिले टर्म असेल नगरसेवक त्याला पेन्शन नाही, तर बाकीचे 2 टर्म 3 टर्म 4 टर्म. पण काय क्रायटेरिया मी सांगतो की कुठल्याही घटनेच्या तरतुदीमध्ये पेन्शन देता येत नाही, हा पहिला मुद्दा. आणि जर पेन्शनचं तुम्हाला प्रपोजल करायचे आहे तर 131 नगरसेवकांनी आपले उत्पन्नाचे दाखले द्यावेत. तुमचं उत्पन्न नगरसेवकांचे 12 लाखाच्या आत 12 लाखाच्या आत जर नगरसेवकांचं उत्पन्न असेल आणि त्यांच्याकडे VIP गाड्या नसतील, VIP गाड्या त्यांच्या नावावर असतील, VIP जर एक गाडी 50 लाखाची आहे, 70 लाखाची आहे, 1 करोडची गाडी आहे आणि ती नगरसेवकाच्या नावे आहे, बरोबर आहे, नगरसेवकाच्या नावात गाडी आहे आणि त्या गाडी आणि त्यांचं आर्थिक पण 12 लाखापेक्षा जास्त आहे, कमी नाही, तर अशा नगरसेवकांना पेन्शन लागू नाही होणार. हे आर्थिक महाराष्ट्र शासन कायदा, अर्थसंकल्प हे कायदा, तरतुदी, घटनेच्या तरतुदी, अशा नगरसेवकांना पेन्शन नाही लागू होणार. कारण तुम्हाला 50 कोटीचं बजेट पॅनलला दिलेला आहे. मग तो प्रभाग विकास निधी, नगरसेवक निधी, प्रभाग विकास निधी, मागासवर्गीय निधी, झोपडपट्टी सुधारणा निधी, विद्युतचा निधी, पाणी खात्याचा निधी, घनकचऱ्याचा निधी, एकंदरीत एक पॅनलला 50 कोटी रुपये आहेत. जर 50 कोटी रुपये 131 नगरसेवकांचे मोजा आणि प्रत्येक पॅनलमध्ये नगरसेवकांना टक्केवारी ठेकेदारांकडून किती मिळते, बिलं काढायची, विकास कामं चालू केली, लेटर दिलं, त्या पत्राच्या आधीच 10% नगरसेवक घेतो. मग 10% नगरसेवक पत्र देताना आधीच घेतो आणि काम संपल्यावर पण प्रत्येक पॅनलमध्ये आपल्या पॅनलवाले नगरसेवकांनी ठेकेदार बांधलेले आहेत. हे ठेकेदार वर्षाकाठी एकात खोका देतात प्रत्येक नगरसेवकाला, एकात खोका, म्हणजे 4 पॅनल असेल तर 4 खोके गेले, 4 ते 5 खोके गेले. मग अशा प्रकारे बांधलेल्या ठेकेदारांना टेंडर काढून सेटिंगने त्यांना काम मिळतं, दुसरे कोण टेंडर भरू शकत नाही. अशा प्रकारची प्रभागाची बांधणी आहे. मग यांना जर 5 वर्षामध्ये खोके असे 5 करोड हेच मिळतात आणि बिलांच्या वेळेस ते टक्के मिळतात, 10% ते वेगळे. मग असं जर हिशोब केला तर 10 करोड रुपये 5 वर्षात एक नगरसेवक कमवतो. जर 10 करोड रुपये कमवतो 1 वर्षात, तर तो 1 करोडची गाडी घेणार आलिशान, मग 1 करोडची गाडी घेणार, मर्सिडीज घेणार. मग अशा नगरसेवकांना पेन्शन कशी काय बरं लागू करायची? त्यांचं आर्थिक उत्पन्न दाखले 12 लाखाच्या आतले नाही येणार ना, वरतीच येणार. तो शासन दाखला जिल्हा कलेक्टर उत्पन्नाचा दाखला घ्यावा आणि महानगरपालिकेकडे सबमिट करावा. तेव्हा ते धोरण पेन्शनचं लागू होईल नाही होईल हे शासन, महाराष्ट्र शासन ठरवेल. ठाणे महानगरपालिका सगळ्या नगरसेवकांचा कार्याचा अहवाल, त्यांच्या ऑडिट, आर्थिक ऑडिट, उत्पन्नाचे दाखले शासकीय प्रमाणित घेऊन तो रिपोर्ट शासनाकडे पाठवावा. जर शासनाने ग्राह्य केलं तर पेन्शन मिळेल. जर उत्पन्न 12 लाखाच्या वरती गेलं तर त्यांना पेन्शन लागू नाही होणार. हे त्यामागचं धोरण आहे. त्यामुळे मीनाक्षी शिंदे माजी महापौर आणि आत्ताच्या नगरसेविका ह्यांनी काहीतरी सतसत विवेक बुद्धीने मागणी करावी की नगरसेवकांना पेन्शन लागू व्हावे. 1 टर्म 2 टर्म 3 टर्म 4 टर्म कामं करतात, हे करतात. मग तुम्हाला कोणी सांगितलं नगरसेवक म्हणून उभे राहा? कोणी सांगितलं का सुपारी दिली होती नगरसेवक उभे राहताना? सेटिंग करता, गोंधळ करता, मारामाऱ्या करता, तिकिटं मागायच्या वेळेस त्याच्यामध्ये तुमचा सेटिंग आहे करोडो रुपयाची नगरसेवकमध्ये नगरसेवक पद मिळवायला. त्यामुळे हे सगळं काय आहे ना, मीनाक्षी शिंदेजी जे काही बोलले ते दुसरं कोणाला सांगा. रवींद्र शिंदे आहे, कार्यकारी अभियंता राहिलेला आहे, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचा अध्यक्ष आहे. सर्व इतिहास नस आणि नगरसेवकांची माहिती आहे. कोण नगरसेवक किती करोडोने गब्बर आहे
त्याचं डिटेल विस्तृत विवरण माझ्याकडे आहे. त्यामुळे तुम्हाला पेन्शन द्यायची का नाही द्यायची हे महाराष्ट्र शासन ठरवेल, हे लक्षात घ्या. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र.